गुड इव्हनिंग मैत्रिणींनो. चला मैत्रिणींनो, देवाला दिवा लावू. शिव शंभो, हर हर महादेव. कपडे आणायचे मैत्रिणींनो बाहेरचे. आज मला कपडे धुवायला खूप उशीर झाला. अर्धे कपडे मैत्रिणींनो हेच आहेत, वल्लेच आहेत. रात्री हडकत आहेत, कारण मला 3 वाजले होते मैत्रिणींनो कपडे करायला. माझे सगळे कपडे काढले होते धुवायला मी. आणि माझ्या मुलाची टी शर्ट हे होते आज.
मैत्रिणी देवाला दिवा लावला, कपड्याच्या घड्या केल्या, बसली थोडा वेळ मैत्रिणी. चला म्हणजे स्वयंपाक करावा आता, लवकर जेवते पोरं. आणि मैत्रिणी आज आहे मैत्रिणी संडे मंडे. आमच्या इथं मग नॉनव्हेज म्हणते. नॉनव्हेज म्हणलं तर मग पोळ्या करावं लागतात. पोळ्या आणि भात करायचा मैत्रिणी. आता विचारावं लागेल ह्यांना. त्या पायाला मुंग्या यायला तर आज हे अर्धा अंग नुसतं बधीर झालं आहे मैत्रिणी माझं. मी रात्री झोपते ह्या कुशीवर झोपलं ना, सगळं वजन इकडच्या बाजूला पडते. आणि आज इतकं डोकं दुखायले, अर्धं डोकं दुखायले. मी गोळी घेतली तरी पण डोकं राहिलं आज. एवढं जर डोकं दुखायले ना, काल मी उन्हात गेलते, बाहेर काम होतं, लय ऊन घेतलं मी काल, आणखीन डोकं राहिलं ना. आता विचारावं लागेल काय करायचं, काय खायचं ते. मला आता आज काही भूकच नाही. इतकं उशीर झालताना जेवायला 3 वाजली होती मला. आणि मैत्रिणी हे मिशोवरून मी ऑर्डर केले, मगच आले हे. पण मी तुम्हाला पुढून दाखवणार नाही, कारण मला तुम्ही सबस्क्राईब करीनात, त्याच्यामुळं मी दाखवत नाही. तुम्हाला जर ते गिफ्टमध्ये काय आहे ती बघायचं असलं तर सबस्क्राईब करा प्लीज मैत्रिणींनो. हेल्प करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला आता असंच करावं लागणार आहे. ज्यांचे चॅनल हे होत नाही त्यांना तुम्ही सबस्क्राईब करतात. मी इतकं तुम्हाला जीव तोडून दाखवते मैत्रिणींनो. कसं आहे, मला घरातली जास्त कामं दाखवायला आवडत नाही आणि आमच्या ध्यांना पटत सुद्धा नाही, तरी पण मी रिस्क घेऊन करते. त्यांना आवडत नाही आमच्या इथं, तरी तुम्ही मला मदत करत नाही मैत्रिणी. एक सबस्क्राईब करायला किती वेळ लागते, नुसतं ते सबस्क्राईबचं बटन क्लिक करायचं. मी तर एवढ्या जणांना सबस्क्राईब केलं आहे मैत्रिणींनो. असे म्हणजे एकतर तिचं चॅनल चालत नव्हतं, मी सबस्क्राईब करायला सुरुवात केली तेव्हापासून तिचं चॅनल इतकं चालायले. हेल्प करायला पाहिजे मैत्रिणी. एकमेकाला देवाणघेवाण केलीच पाहिजे. चला, बोलायला बरं वाटायले. डोकं आज काही राही नाही. आज गोळी घ्यावं लागते रात्री पण. आणि पेन किलर घेतल्यानं मैत्रिणी मला ॲसिडिटी वाढती, इतकी ॲसिडिटी वाढली. मागं तर मला ॲडमिट केलं तर तसले इंजेक्शन दिलते सलाईनमध्ये. माझी इतकी बेजारी, तोंडातून नुसतं पाणी, सगळं असली बेजारीच नाही. हायपर ॲसिडिटी होती मला. गोळ्याची ओव्हरडोस झाले ना, पेन किलर खाऊन काम करायले, पेन किलर खाऊ कामं. आज किती धुणं धुतलंय मैत्रिणी मी. अर्ध्याच्या 1% आहे, आणखीन अर्ध बाहेर तसंच आहे, आणि अर्धा आणखीन उद्या धुवायचं आहे मला. बेडशीटा सगळ्या घराच्या काढल्यात मैत्रिणी. आणि त्या मावशीला म्हणलं ना, ती मावशी नुसतं पाण्यातून काढती, पुन्हा हे ओरडते. पुन्हा ह्यांना पटत नाही आमच्या इथं, आणि लेकरायला सुद्धा पटत नाही. तरी मी मैत्रिणी करत, मी पण माणूस आहे मैत्रिणी, मला पण कंटाळा येते. माझ्याने जेवढं होते का तेवढं मी करत असते. होईना गेलं ना, मी बी देत असते सोडून. आता मग आज अर्धे धुतले. आज हे सगळं दुखायले माझं. नाहीतर मग त्या मावशीला साबण लावून द्यावं लागते, आणि तिचं काही सरत नाही. सकाळी नुसता टाईमपास असते तिचा. आणि मला सकाळी एवढे कामं असते. मागं सकाळी देवपूजा असते, पुन्हा भाजी घ्यायची असते, पुन्हा दूधवाला येते सकाळी, पुन्हा दूध तापवायचं, वटा हे त्याचं काय प्रतिकिला असते. तर सकाळी घ्यायचं असते माणसाच्या मागं. तरी पण मी तुम्हाला एवढ्यातून मी इतके व्हिडिओ टाकते. तुमच्याच्यानी तर माझ्यासारखं होणार सुद्धा नाही. मी कसं व्हिडिओ टाकते, ते किती ह्याच्यातून टाकते, तरी तुम्ही मला हेल्प करणार. चला मैत्रिणी, मग आजच्या जेवणात आहे मैत्रिणी बेसन पोळी. मला त्यांचं काय ठरतंय काय माहिती, विचारते त्यांना आणि करते मैत्रिणी. करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय सर्वांना. आणि ह्याच्यात काय तुम्ही ना हे करा,
गेस करा. तुम्हाला दाखवणार नाही.